आता बातमी आहे लाचखोरी संदर्भातली। बिहारमध्ये एका शासकीय कर्मचाऱ्यानं मंत्र्यांकडेच 50,000च्या लाचेची मागणी केली आहे। बिहारच्या सीतामढीतील धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आणि याचा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय। त्याचं घडलं असं की बिहारच्या सीतामढी इथे अनुसूचित जाती आणि जमाती कल्याण मंत्री लखेंद्र पासवान यांच्याकडे काही जणांनी तक्रार केली। SC/ST अत्याचार कायद्याअंतर्गत मिळणाऱ्या सरकारी अनुदानाचा मदत निधी खात्यात जमा होत नाही अशी ही तक्रार होती। ही तक्रार केल्यानंतर मंत्री पासवान यांनी थेट संबंधित विभागामध्ये फोन केला। फोन कॉल हा लाऊड स्पीकरवर सुरू होता। समोरच्या टेलिफोन ऑपरेटरने मदत निधीच्या बदल्यात 50,000ची लाच मागितली। त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच धक्का बसलाय। अखेर संतापलेल्या मंत्री महोदयांनी संबंधित टेलिफोन ऑपरेटरला एका तासामध्ये निलंबितही केलंय। SC एक्ट केस हुआ है सीतामढ़ी कांड सखी अलाउता जी कितना केस समझा है। यहाँ भी 10 आदमी मेरे सामने बैठा हुआ है सीतामढ़ी का, और उसको SC/ST एक्ट केस में उसको अनुदान के राशि जो आपके यहाँ से जाना है, उस केस में वो चंदन कुमार जो है वो 50,000 रुपया मांग रहा है। अभी तो मैं सुन लिया रिकॉर्डिंग। उसको तुरंत सस्पेंड करो। उसको वहां से नौकरी, डाटा ऑपरेटर है ना वो, अभी तुरंत उसको नौकरी खत्म करके सस्पेंड करके उस पर कार्रवाई करो। संबंधित अधिकारी पर भी कार्रवाई करेंगे, आप पर भी। आता बातमी आहे सरकारी प्रशासनामध्ये बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची। 2016च्या MPSC परीक्षेतला टॉपर श्रीनिवास लखमावाड भ्रष्टाचारातही टॉपर निघालाय। बीडमध्ये सामाजिक वनीकरण विभागाचा वन अधिकारी लखमावाडला लाचलुचपत विभागाने तब्बल 45 लाखांची लाच स्वीकारताना रंगे हात अटक केली आहे। त्याचं घडलं असं की वृक्ष लागवडीचा निधी वितरित करण्यासाठी 12% मोबदला, त्याचसोबत निलंबनाचा प्रस्ताव आणि पाठपुरावा न करणं, प्रलंबित 2 वेतनवाढ देणं, नर्सरी कामाची चौकशी न करता सहकार्य करण्यासाठी लखमावाडने 45 लाखांच्या लाचेची मागणी केलेली। तक्रार दाखल झाल्यानंतर 31 जुलैला ACBने सापळा रचला। सकाळी जिल्हा नियोजनाची बैठक संपल्यानंतर तो घरी परतला। यावेळी तक्रारदार 45 लाखांची रोकड घेऊन लखमावाडच्या घरी गेला। ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने इशारा केल्यानंतर ACBचं पथक लखमावाडच्या घरी धडकलं आणि त्याला रंगे हात अटक करण्यात आली। या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय घडले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वन अधिकाऱ्याची लखमावाड विरोधामध्ये तक्रार, त्यानंतर श्रीनिवास लखमावाडनं 45 लाखांची लाच मागितल्याचं सांगण्यात आलं। वृक्ष लागवडीची बिलं, निधी वितरणासाठी 12% कमिशन मागण्यात आल्याचाही आरोप आहे। वन अधिकाऱ्याच्या लाच देण्यास नकार, त्यानंतर लखमावाडनं तक्रारदाराची वेतनवाढ रोखली आहे। आता तक्रारदाराच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला। त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी अँटी करप्शनकडे तक्रार केली। ACBनं लखमावाडच्या विरोधात सापळा रचला आणि लाचेची रक्कम घेऊन लखमावाडनं त्या व्यक्तीला घरी बोलवलं। तक्रारदाराच्या बॅगेमध्ये 5 लाखांच्या खऱ्या नोटा होत्या, 40 लाखांच्या बनावट नोटा होत्या। 45 लाख दिल्यानंतर तक्रारदाराचा ACBला इशारा आणि त्यानंतर ACBनं घरी छापा टाकला। लखमावाडला रंगे हात पकडण्यात आला। कामाचे बिल काढण्यासाठी 100 रुपयाला 36 रुपये घेत असल्याचे कमिशन या ठिकाणी सर्वत्र चर्चा आहे, माहिती आहे। अशा अधिकाऱ्याला बीड जिल्ह्यातून पदमुक्त तर केलंच पाहिजे, परंतु त्यांनी जे काही बीड जिल्ह्यामध्ये घोटाळ्यातून आपले माया कमावलेले आहे त्याची EDकडे, CBIकडे चौकशी केली पाहिजे। 45 लाखाची जर लाच एखादा अधिकारी जर घेत असेल तर हे बिल किती रुपयाचं होतं आणि सामाजिक वनीकरणाला लुटण्याचा किती मोठा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे। मला तर असं कळतंय की संबंधित अधिकारी हा पूर्ण कर्मचाऱ्याला कायम टेन्शनमध्ये घ्यायचा, सगळे पैसे गोळा करायसाठीच तो ऑफिसमध्ये यायचा। विशेष म्हणजे काय, महिला कर्मचाऱ्याला पण त्यांनी त्याच्या घरी काम करण्यासाठी ठेवलं होतं। वनप्रेमींनी ही कागदोपत्री लागवड करण्यात आलेली असून संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती। आमदार चेतन तुपे यांनी विधिमंडळामध्ये लक्षवेधी सुद्धा मांडली होती, मात्र जिल्हा प्रशासनाने त्यांची दिशाभूल केली होती। मात्र काल जेव्हा श्रीनिवास लखमावाड यांना तब्बल
45 लाख रुपयांची लाच घेताना पकडलं. एकंदरीत वन विभागाच्या कागदोपत्री वृक्ष लागवडीचा भांडाफोड झालेला आहे. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की जर एका अधिकारी 45 लाख रुपये मागत असेल तर या पाठीमागे फार मोठी साखळी कार्यरत आहे. यानंतर बातमी आहे मुंबईमधनं. मुंबईतील कार मायकल रोड स्फोटक प्रकरणामध्ये आरोप निश्चिती झाली. UAPA अंतर्गत दहशतवादी कृत्य आणि षडयंत्राची कलम लावण्यात आली आहेत. सचिन वाझेच कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं सांगत NIA ने त्याच्यासह 10 जणांच्या विरोधात आरोप निश्चित केलेत. सुपरकॉप इमेज पुन्हा मिळवण्याच्या हेतूने दहशतवादी टोळी जमवून कट रचल्याचा आरोपही करण्यात आलाय. पुढची बातमी आता पाहूयात. विद्यार्थी आंदोलनाच्या वेळी मुंबई पोलिसांच्या व्हॅन समोर निडरपणे उभी राहून आंदोलकांना सोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या रिया अहिरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबईच्या रिया अहिरचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. त्यानंतर राज ठाकरेंनी रियाचं कौतुक केलंय. तर रियानं शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेटही घेतली होती. त्यानंतर धन्यवाद रिया, धन्यवाद. तर आपण बघतोय की रिया अहिर यांचं कौतुक राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलं आणि त्यापूर्वी रिया अहिर या शरद पवारांना सुद्धा भेटून आलेल्या आहेत. त्याबरोबर सुप्रिया सुळेंना सुद्धा त्या भेटलेल्या आहेत. राज ठाकरे यांच्या हस्ते रियाचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी आंदोलनाच्या वेळी रियाचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता. मुंबई पोलिसांच्या व्हॅन समोर ती निडरपणे उभी राहिलेली होती आणि आंदोलकांना सोडण्यासाठी तिने प्रयत्नही केलेले होते. त्याच रिया अहिरचा सत्कार राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर रियानं शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचीही भेट घेतलेली होती. अल्पावधीमध्येच ही रिया सर्वांच्या घराघरात पोहोचली. असं असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रियाच्या धाडसाचं कौतुक केलंय. मुंबईतील मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यक्रमात राज ठाकरेंच्या हस्ते रियाचा सत्कार करण्यात आला. तर दुसरीकडे रिया अहिरनं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी देखील तिचं कौतुक केलं. तर खासदार सुप्रिया सुळेंनी या भेटीसंदर्भातली माहिती X वर पोस्ट करत दिली आहे.